नमस्कार शेतकरी मित्रांनो, कष्ट शेती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर या ठिकाणी आपली ऊसाची लागवड आहे। आपण तणनाशक मारल्यानंतर आपल्याला एकदम चांगला रिझल्ट भेटलेला आहे। तर तणनाशकाच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की दादा ऊसामध्ये जर हरळ आणि लवळ असेल तर कोणती फवारणी घ्यायची। तर शेतकरी मित्रांनो, आपण जी फवारणी घेतली होती 2,4-D मेट्री आणि अॅट्राझिन, यामध्ये हरळ जी आहे तर ती 50% पर्यंत कंट्रोल होते, पण पूर्ण कंट्रोल होत नाही। आणि लवळा एक 20-30% पर्यंत जर लहान अवस्थेत असलो तर 20-30% पर्यंत कंट्रोल होतो, पूर्ण कंट्रोल होत नाही। तर पूर्ण कंट्रोल करण्यासाठी काय करायचं आहे, तर लवाळ्यासाठी धानुका कंपनीचं सॅम्प्रा हे औषध आहे, जे की एकरी 8 ग्रॅम याचं प्रमाण आहे। तर एकरी 8 ग्रॅम घेऊन आपल्याला त्याची फवारणी करायची आहे। ऊसामध्ये चालतं आणि मकामध्ये चालतं। त्याच पद्धतीने जर आपल्या शेतामध्ये जर हरळीचं प्रमाण जास्त असेल तर आपलं 2,4-D मेट्री आणि अॅट्राझिन जे घेतलं ती फवारणी न घेता आपण डायरेक्ट BASF कंपनीचं टिंजर हे औषध घेऊ शकतो, की जे 30 ml आपल्याला घ्यायचं आहे। त्याची फवारणी आपण या ठिकाणी करू शकतो, आपली हरळ पूर्णतः कंट्रोलमध्ये येऊन जाते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।